सो हॅलो, आज आपण तांदळाचे पोळे कसे करायचे ते दाखवणार आहोत. त्यासाठी तांदळाचं पीठ आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं. पूर्ण असं नीट मिक्स करून घ्यायचं. असं कडक असताना जसं याचं मॉलिश करायचं. त्यानंतर पाणी घालून त्याचं एकदम असं लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये हे करून घ्यायचं. म्हणजे ढोश्याचं पीठ कसं असते तसं करून घ्यायचं. पण नीट पहिले खूप मालिश करून घ्यायचं, तरच पोळा नीट येऊ शकतो, नाहीतर नाही बनू शकत. त्यानंतर असं डोस्याच्या बॅटरसारखं बनवून घ्यायचं. असं एकदम खूप असं पातळ पण नाही बनवायचं. अशा प्रकारे बॅटर झालेला आहे तयार. नंतर तवा गरम करत ठेवायचं, पूर्ण गरम होऊन द्यायचा तवा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं ते घ्यायचं पीठ तव्यावर आणि हाताने नीट असं मिक्स असं म्हणजे पसरवायचं एकदम हाताने नीट, एकदम म्हणजे असं चटका नाही लागला पाहिजे. जर तुम्हाला असं हाताने नसेल जमत तर तुम्ही असं चमच्याचा पण यूज करू शकतात. त्यानंतर तवा नीट गरम झालेला पाहिजे त्यासाठी. त्यानंतर त्यावर झाकण देऊन ठेवायचं. तरी 1-2 मिनटं झाकण देऊन ठेवल्यानंतर ते होऊन जाते. पूर्ण असं मऊ मऊ पोळे होतात. पूर्ण एकदम म्हणजे असं एकदम तुम्हाला जसं पाहिजे तसंच. तुम्हाला जर मोठं करायचं असेल तर बॅटर जास्त घ्यायचं आणि जर कमी पाहिजे असेल तर कमीमध्ये करू शकता तुम्ही. अशाच प्रकारे सगळे करून घेतलेले आहेत आम्ही. ह्याला आम्ही पोळे असं बोलतो आमच्या इथे, तरी ह्याला पोळे बोलतात, पोळा भाकरी. सो त्यानंतर ही एकदम सोपी रेसिपी आहे. म्हणजे पहिले पहिले स्टार्टला असं चटका वगैरे लागू शकतो. तर चटका वगैरे जरी लागला तरी एकदा लागेल, दोनदा लागेल, नंतर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला सवय होऊन जाईल. जर नसेलच तुम्हाला सवय तर तुम्ही चम्मचचा स्पूनचा यूज करू शकता आणि ते स्प्रेड करू शकता. आणि खूप म्हणजे असं झटपट होणारी रेसिपी आहे. खूप म्हणजे असं लवकर, म्हणजे असं खूप. आणि आता बघूच शकतात तुम्ही किती एकदम सॉफ्ट झालेली आहे आपली प्लीज लाईक, पोळा शेअर, भाकरी. सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू. बाय.